नमस्कार. लोकहिताय चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं आपण प्रभाग क्रमांक 9 या विभागात आहोत. प्रभागातील सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात असताना चांगलंच वादळ या प्रभागात पेटलेलं आहे. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी रिंगणात उतरलेले आपल्याबरोबर अधिकृत उमेदवार अशोकजी धायगुडे आहेत. काय सांगाल सर? नमस्कार. निश्चितच निवडणुकांचं वातावरण आहे आणि तुम्ही आता शब्द वापरला की मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. मुळात निवडणूक ही लढाई नाही, हे रिंगण नाही, ही जनतेची परीक्षा आहे आणि जनता या आपल्या मतांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडत असते. त्यामुळे ही लढाई नाही, कुठल्याही प्रतिस्पर्ध्यासोबत ही निश्चितच लढाई नसून मतदान करताना जनतेने उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्याय निवडावा लागतो. मुळात जनतेने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी कोणाला मतदान करतोय आणि का मतदान करतोय. समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच जनतेने ठरवायचं आहे की मला कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. आणि ह्या निवडी आवडी करताना उमेदवाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, चारित्र्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितच अभ्यास केला पाहिजे. त्याची राजकीय, कौटुंबिक पार्श्वभूमी ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी त्याचं मत मांडलं पाहिजे. एकीकडे आपण पाहिल्याच्या नंतर प्रभागात दोन पक्ष आमने सामने जात असताना एकीकडे विकासाच्या नावावरती ते मत मागण्याचं ते समोर जातात, तर दुसरीकडे दहशत पसरवण्याचं वातावरण या परिसरामध्ये होत असल्याचं पाहायला मिळतं. कसं पाहता आपण याच्याकडं? खरं तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मला ही दहशतच मोडीत काढण्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या पर्यायांमध्ये आलो आहे. आता 4-5 दिवसापूर्वीच पाहिलं तर तुम्ही ज्या घड्याळचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्यांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या पार्टी असणाऱ्या कमळाच्या उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखलं. असं प्रचार करण्यापासून तुम्हाला कुणालाही रोखता येत नाही. मतदान कुणाला करायचं हा सर्वस्वी नागरिकांचा अधिकार आहे आणि मतदान आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच करणार आहोत अशा पद्धतीचा कोणताही कायदेशीर ठराव करता येत नाही, कारण भारतात गुप्त मतदान पद्धती लागू आहे. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आम्हाला सुद्धा प्रचार करताना जाणवत आहे की ज्यावेळेस आम्ही नागरिकांच्या गाठीभेटी करतो आणि आमच्यासोबतचे सहकारी त्याचं छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस नागरिक घाबरतात, विनंती करतात की साहेब आमचे फोटो काढू नका. हीच दहशत आपल्याला मोडीत काढायची आहे. पुढच्या वेळेस नागरिकांच्या मनात आम्हाला जर लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडलं तर जनतेच्या मनात पुढच्या वेळेस असे भय नसणार आहे की कोणताही लोकप्रतिनिधी उमेदवार त्यांच्याकडे मत मागायला आला तर तो घाबरणार नाही. त्यामुळे निश्चितच ह्या दहशतीचा बिमोड झाला पाहिजे आणि काही प्रमाणात विठ्ठलनगरच्या पोरांनी बंडखोरी करून ह्या दहशतीचा बऱ्यापैकी बिमोड केला आहे. आपण आता सांगितलं की ज्या ठिकाणी एका सोसायटीमध्ये प्रचाराला या ठिकाणी रोखण्यात आलं आणि इथं दादागिरी करण्यात आली, परंतु आपण ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने एक उच्चभ्रू आहेत नागरिक इथले. आणि दुसरीकडे पाहिल्याच्या नंतर आपण जर म्हणल्याच्या नंतर झोपडपट्टी पुनर्वसन झालेल्या इमारतीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रकार जर कधी एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने केला असेल आणि त्याच्यावरती दादागिरी करत असेल, किंवा एखाद्या झोपडपट्टीच्या इमारतीला कायदा वेगळा आणि इतर खाजगी सोसायटीला कायदा वेगळा, याच्याकडे जर कधी बघितल्याच्या नंतर प्रचार यंत्रणा या खाजगी सोसायटीमध्ये असं मोठ्या संख्येचा माप घेऊन याच्या सोसायटीत घुसत नसतात किंवा या सगळ्या गोष्टीचं नियंत्रणात असतं. परंतु असं पद्धतीने तिथं देखील दादागिरी करून झोपडपट्टीवासियांना त्याच्यावरती सरकारी मालमत्ता किंवा हे अशा कधी हिणवणं हे कितीपट योग्य वाटतं? तुम्ही मांडलेलं मत 100% बरोबर आहे. मोठ्या सोसायटींमध्ये ज्यावेळेस आपल्याला जायचं असतं तर परवानगी घेऊन जावं लागतं आणि कोणत्याही पद्धतीची उपद्रव तिथल्या रहिवाशांना, नागरिकांना होणार नाही याची काळजी प्रत्येक उमेदवाराला घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीची काळजी त्या ठिकाणी देखील घेतली गेली असते आणि जर प्रचाराला आलेल्या उमेदवारांना सांगितलं असतं की तुम्ही 4च जण आत जा, तर हा प्रकार उद्भवलाच नसता. आमच्या इथं देखील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी, काल देखील आमच्या इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लोकांनी आमच्या इथं बैठक घेतली. आमची काहीच हरकत नव्हती त्या गोष्टीला. तर निश्चितच अशा पद्धतीनं कोणाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. मत मागणं हा उमेदवाराचा अधिकार आहे आणि मत देणं हा निश्चितच मतदाराचा अधिकार आहे, असं माझं यावर म्हणणं आहे. पण एकीकडे जर कधी बघितल्याच्या नंतर आपण त्या झोपडपट्टीच्या नागरिकांना सरकारी घर असं हिणवलं जातं, हे कसं वाटतं तुम्हाला? आता बघा ना, कुणाला कुणाच्या पोटाला जन्माला यायचं हे आपल्या तर हातात नाही. मी गरिबाच्या पोटाला आलो, मी झोपडपट्टीत जन्माला आलो, ह्यात माझी काय चूक आहे?
आणि एखादा मोठ्या बापाच्या पोटाला आला त्याचं काय कर्तृत्व आहे, तर असं हिनवलं गेलं नाही पाहिजे. ही निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. एकीकडे आपण पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकास केला असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकडनं जाहीर प्रचार करण्यात येतं. तर दुसरीकडनं ह्या प्रभागात विकासच झाला नाही असंही देखील विरोधकाकडनं केलं जातं. तर आपण या प्रभागाच्या संदर्भामध्ये जर काही रस्ते असेल, पाणी असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा विविध गुंडेगिरीचा प्रश्न असेल, कसं पाहता त्याच्याकडनं? मी खरंच तुमचा आभारी आहे की तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न कळीचा मुद्दा घेतला. साधारण एक 40-45 वर्षापूर्वी मराठवाडा आणि महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यातली लोक ह्या पिंपरी चिंचवड शहरात पोटासाठी आली. ज्यावेळेस ती रोजगारासाठी या ठिकाणी आली त्यावेळेस ती लोक गुन्हेगार होती का, तर अजिबातच नव्हती. लोक MIDCत जायची, कामं करायची, 2 पैसे मिळाले त्याने आपले पोट भरायची. पण नंतर त्यांची येणारी पुढची पिढी ही गुन्हेगारीकडे का वळली, त्याला कारण आहे राजकारण. ह्या राजकारणी लोकांनी कमी वयाच्या पोरांचा गुन्हेगार म्हणून वापर केला. त्यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा आला त्या पैशाच्या माध्यमातून ह्यांनी गोरगरिबाच्या पोरांना गुन्हेगार बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं परिस्थिती इतकी भयानक आहे की एक राशन चोरीचा मागे जर मुद्दा बघितला, मी स्वतः राशनचं गहू आणि तांदूळ खाऊन मोठा झालेलो आहे. कित्येकदा आमच्या इथं अण्णासाहेब मगर स्टेडियम त्यावेळेस कामगार कल्याण मंडळाकडे होतं, त्यावेळेस तिथं लग्न व्हायची मोठ्या मोठ्या लोकांची, आणि लग्न झाल्याच्या नंतर जे त्यांचं जेवण उरायचं, आमचं अख्खं विठ्ठलनगर ताट वाट्या पातेलं घेऊन आम्ही तिथली भाजी आणायला जायचो. अशा हालाकीच्या परिस्थितीत आम्ही पोटासाठी इतकं झगडलेलो आहे. आणि ह्या गरिबांच्या वाट्याचं तुम्ही राशनचं धान्य चोरताय, तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे हो. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर ह्या नागरिकांनी जबाबदारी दिली तर तुमच्या राशनच्या तांदळाचा एक दाणा देखील चोरला जाणार नाही अशी मी तुम्हाला हमी देतो. आणि ह्या द्वेष, दहशत, दडपशाही ह्या प्रकाराला आपल्याला थांबवायचं आहे. यासाठीच मी एक निवडणुकीचा पर्याय मतदार म्हणून तुमच्यासमोर उपलब्ध आहे. एकीकडे पाहिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील, नेमकं दादागिरी चालती कोणाची? आता अजित पवारांचं आणि इथं अजित पवारांचे काल परवाच्या मुलाखती पाहिल्या तर ते सांगतात की इथं भ्रष्टाचाराचा हा काय बकासूर आहे. हे ते आमदार महेश लांडगे यांना उद्देशून बोलतात. हे काय न कळणारी गोष्ट नाही. आणि इकडं महेशराव लांडगेंनी देखील प्रत्युत्तर देताना सांगितलं की भ्रष्टाचाराचा खरा आका तर अजित पवारचे, कारण त्याच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा आहे. हे दोघं इथं भांडणारे. म्हणजे अजित पवारांना आत्ताच कळालं का की पिंपरी चिंचवडमधला आमदार हा भ्रष्टाचारी आहे. मग ते त्यांनी सत्तेत असताना त्यांच्या मुख्यमंत्र्याला सांगायला पाहिजे की बाबा पिंपरी चिंचवडचा जो आमदार आहे तो भ्रष्टाचारी आहे. इथं जनतेसमोर भाषणात सांगायची काही गरज नाही. यांच्या भांडणात निश्चितच जनतेची दिशाभूल होते. दोघांनीच भांडायचं आणि पुन्हा निवडणुका झाल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन सत्तेत बसायचं. ह्या गोष्टीला नागरिक कंटाळलेले. त्यामुळंच पुन्हा एकदा ह्या परिसरातले नागरिक काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून देतील अशी आशा आहे. आणि ह्या शहराला एक ठाम विरोधकाची गरज आहे. आम्हाला सत्तेत यायचं असतं तर आम्हाला देखील घड्याळ किंवा कमळाचा पर्याय निवडता आला असता. आम्हाला विरोधकाची भूमिका बनायची आहे, जनतेचा आवाज बनायचा. ह्याच्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या निवडणुकीच्या पर्यायात उपलब्ध आहोत. एकीकडे पाहिल्याच्या नंतर अजित पवारांनी महेशदादा लांडगे यांच्यावरती आरोप केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तर महेशदादांनी देखील अजयदादावरती आरोप केलेला आहे. दोन्हीही भ्रष्टाचारात अडकलेले पाहायला मिळतंय. परंतु एक आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा वाटा म्हणून आपण पाहिला जातो. विकासाला जे काही आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कररूपाने जमा झालेला पैसा आपण विकासासाठी लावला जातो. एकीकडे पाहिल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महापालिकेत तक्रारी केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. तसंच त्याच पद्धतीने शीतलबागचा ब्रिजच्या संदर्भात आहे, कुदळवाडीचा संदर्भ आहे. अशा या प्रचंड भ्रष्टाचार महेश लांडगे यांच्या विरोधात जनतेने आवाज उठवला होता. याच्याकडे कसं पाहताय बरं आपण? आता भ्रष्टाचार हा ह्या देशातला कळीचा मुद्दा झाला आहे. ह्यांनी इतकं वाईट परिस्थिती करून ठेवली की जर उद्या नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवली तर आपलं काय होईल, ह्या गोष्टीची ह्या लोकांना भीती कशी काय वाटत नाही हेच मला समजत नाही. म्हणजे आपण पाहिलं की एक 30-35 वर्षापूर्वी दूध घालणारा जो व्यक्ती आहे तो आज शेकडो हजारो कोटीचा मालक बनतो. 20-25 वर्षापूर्वी पानटपरी चालवणारा माणूस आज 100 बॉडीगार्ड घेऊन फिरतो. हे कसं काय होतंय हे नागरिकांना सगळं कळतंय. पण जी भीती आहे, जी दहशत आहे, ह्याच्यामुळे लोक समोरासमोर येऊन व्यक्त होत नाहीत. हीच परिस्थिती आहे. आणि भ्रष्टाचार होतोय कोणाचा? आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात जर पाहिलं तर आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडात सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका होती. आणि ह्या अलीकडच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात जर बघितलं
आयुक्त शेखर सिंगच्या कार्यकाळात मुख्यतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जबाजारी करून ठेवले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झाली याचा अर्थ असा नाही की पालिका कर्जबाजारी झाली. जन्माला येणारं प्रत्येक बाळ त्याच्या डोक्यावर कर्ज घेऊन येतोय. हे कर्ज तुम्हाला, मला, आम्हाला, तुमच्या लेकराबाळांना, नातवंडांना फेडायचं आहे. त्यामुळे ह्या भ्रष्टाचारी राजवटीला उलथून लावायचे. त्यासाठीच यांच्या विरोधात मतदान करा आणि आमच्यासारख्या नव्या तरुण आणि चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना तुम्ही जबाबदारी द्यावी ह्या प्रभागाची अशी सर्व नागरिकांना विनंती आहे. या ठिकाणी जर आपण पाहिल्याच्या नंतर आज आपण भ्रष्टाचाराच्या विषयावरती बोलत होतो, परंतु या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचं ज्या पुतळ्यावरती ज्या काय भ्रष्टाचार झाला आणि त्याच छत्रपती संभाजीराजांचा जो एक चित्रपट होता तो छावा चित्रपटामध्ये जो काही शिर्के दाखवला तसा असा शिर्के इथं काही आढळून येतो का? आता हे निवडणुकीचं वातावरण आहे. एखादं राजघराण्याबद्दल बोलावं नाही आता असं मला वाटतंय. निवडणुका झाल्यानंतर निश्चितच याबाबत व्यक्त मत करू. पण जे आपलं श्रद्धास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, ही सगळी जी आपली श्रद्धास्थान आहेत यांच्या कामात सुद्धा ही लोक भ्रष्टाचार करतात. फक्त ह्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातच पैसे खाल्लेत अशातला भाग नाही. पालिकेचाच एका अतिशय जबाबदार पदाधिकाऱ्यानं, अभियंत्याने मला सांगितलंय की जो आंबेडकर पुतळ्या शेजारी जो महात्मा फुलेंचा पुतळा बनलेला आहे, जे स्मारक बनलेलं आहे, त्या पुतळ्याचं काम हे स्ट्रक्चर हे हानीकॉम सारखं आहे, म्हणजे मधमाशांच्या जाळ्यासारखं, जे काम 35-40 वर्षांपेक्षा जास्त टिकणार नाही. यांना कशात पैसा खावं हे देखील कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे बघितल्याच्या नंतर गार्डनचा विषय आला, क्रीडाचा विषय आला, खेळाचे मैदान आले, या सगळ्या हॉस्पिटलचा विषय आला होता. परंतु आज आपण आपल्या बाजूलाच काही 100 मीटरच्या अंतरावरतीच अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि या शहरातलं प्रमुख मैदान म्हणून अण्णासाहेब मगर स्टेडियमकडे पाहिलं जात होतं. परंतु या अण्णासाहेब मगर स्टेडियमला 2015-16च्या दरम्यान विकसित करण्यासाठी, पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या स्टेडियमला जमीन उद्ध्वस्त केलं आणि जमीन उद्ध्वस्त केल्याच्या नंतर 3 वर्षानंतर आपल्या ज्या राज्यात, देशात महामारीचं संकट आलं, त्या ठिकाणी त्या कोविडचं मोठं सेंटर उभं करण्यात आलं होतं. अशी परिस्थिती असताना कोविडचा महामारीचा रोग आपल्या देशातून हद्दपार झाला आणि नंतर या पिंपरी चिंचवड शहरातून महानगरपालिकेच्या माध्यमातून इथल्या स्थानिक नगरसेवकांनी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ठराव मंजूर करून घेतला की या स्टेडियमला विकसित करावं म्हणून, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने याला मंजुरी देखील दिली होती. परंतु ही मिळालेली मंजुरी आणि आलेला निधी पळू लागून याच्याकडे कसं पाहता आपण? 2 अतिशय कळीचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत. पहिला मुद्दा होता उद्यानाचा. आता विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पाची जर आपण लोकसंख्या पाहिली तर ती साधारण 7-8 हजाराच्या घरात असावी. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला उद्यानच नाही, इतकी वाईट ह्या शहराची परिस्थिती आहे. उद्यान हे नागरिकांच्या मानसिक संतुलनासाठी, मानसिक आरोग्यासाठी फार गरजेची असणारी गोष्ट आहे आणि आपल्याला उद्यान नाही ह्याचं ह्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना कसं काय वाटत नाही मला समजत नाही. माझा गेल्या 7-8 महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. विठ्ठलनगरच्या शेजारी असलेला जो अण्णासाहेब मगर जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी एक 20-25 वर्षापूर्वी जुना पूल बांधला गेलेला आहे. त्या पुलावरून थेट गुलाब पुष्प उद्यानात आपण प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर ते होईलच. त्यामुळं उद्यानाची समस्या हे येत्याच जवळच्याच काळात सुटणार आहे. नवीन उद्यान करायची गरज नाही आहे. ते उद्यान फक्त रस्ता करून आपल्याला नागरिकांना विठ्ठलनगरपासून एक 400 मीटर पासून आपल्याला उद्यानाला प्रवेश द्यायचा आहे. ते लवकरात लवकर आपण करूच. दुसरा अतिशय कळीचा मुद्दा आहे की खेळाचं मैदान, अण्णासाहेब मगर स्टेडियम. आता ह्या परिसरात मी जन्मापासून राहतोय. आमच्या लहानपणी आम्हाला खेळायला कितीतरी मैदानं उपलब्ध होती. त्यामुळं आम्ही सगळे खेळ खेळलो. विट्टी दांडू, खो खो, कबड्डी, फुटबॉल, सगळे क्रिकेट, सगळे खेळ आम्ही खेळलोय. पण हे आजच्या पिढीच्या नशिबात दिसत नाही. अण्णासाहेब मगर स्टेडियम जे हे एकमेव मैदान आपल्याला दिसतंय की जे खुलं मैदान आहे आणि गोरगरिबांचे सर्वसामान्य नागरिक तिथे येऊन खेळू शकतात, आनंद घेऊ शकतात. आणि ह्या परिसराचा देखील आता अण्णासाहेब मगर स्टेडियमचं विकास करून तिथं खाजगीकरण करून ते खाजगी विकसकाच्या घशात, खाजगी विकसक दुसरा तिसरा कोण नसतो तर तो खाजगी विकसक ह्या आमदार, नगरसेवक ह्यांचाच कोणतरी नातलग असतो. तर अशा लोकांच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. तुम्ही जवळच पाहिलं की एचएचं मैदान आहे. ह्या एचएच्या मैदानात दर रविवारी जर तुम्ही बघितलं तर 400 ते 500 खेळाडू एकाच मैदानात खेळत असतात. ज्या मैदानात फक्त 22 खेळाडूंनी खेळलं पाहिजे त्या मैदानात तुम्हाला 400-500 खेळाडू खेळताना दिसतात. इतकी या शहराची वाईट अवस्था झालेली आहे.
त्यामुळे आमचा निश्चितच प्रयत्न राहील की मोकळी मैदानं ही टिकून राहिली पाहिजेत. अण्णासाहेब मगर मैदान हे वाचवलं गेलं पाहिजे. आमची एक विनंती आहे की आता विकास करू नका हीच आमची विनंती आहे. विकासाच्या नावाखाली तुम्हाला पैसे खायचे असतील तर दुसरं काहीतरी करा. जे 500-700 कोटी रुपयाचं तुम्ही त्या विकासासाठी बजेट आणणार आहे, त्या बजेटमध्ये आमची विनंती आहे की एक 200 खाटांचं लहान मुलांचा दवाखाना या प्रभागात सुरू करावा आणि ते मैदान नागरिकांसाठी तसंच खेळण्यासाठी येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी राखून ठेवावं, असं आमचं म्हणणं आहे. एकीकडे पाहिल्याच्या नंतर आपण अण्णासाहेब मगर स्टेडियमवरती चर्चा करत असताना अण्णासाहेब मगर स्टेडियमचा जो आलेला विकास कामासाठी निधी होता, तो निधी भोसरीतील आमदारांनी भोसरीतून म्हणजे नाही का खऱ्या अर्थानं भोसरी विधानसभेत येणाऱ्या दुसऱ्या वस्तीमध्ये, दुसऱ्या गावामध्ये म्हणजे मुळशीत या ठिकाणी तो हलवण्यात आलेला आहे, तो नेण्यात आलेला आहे. कसं पाहतात तुम्ही असं? म्हणजे भोसरीच्या आमदारांनी ह्या आपल्या प्रभागातल्या लोकांची सातत्याने दिशाभूल केलेली आहे. तसं पाहिलं तर असं दाखवलं गेलं होतं की एक सफारी पार्क म्हणजे जागतिक पातळीचं एक पर्यटन केंद्र भोसरीला सुरू करण्यात येणार आहे असं सांगितलं गेलं. आणि ते सांगण्यामागचं कारण होतं की त्यांचे आजूबाजूला जे विकसक आहेत, बिल्डर आहेत, त्यांनी ह्या आमदाराची संकल्पना घेऊन आपले फ्लॅट वाढीव भावात विकले आणि हा मिळालेला वाढीव नफा हा आमदारांनी वाटून घेतलाय काय, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. आणि दुसरं, इथलं जे स्टेडियम आहे ते सुद्धा त्यांनी दुसरीकडे पळवलं आहे. ह्या गोष्टीचा मला निश्चितच आनंद आहे, कारण आपल्याला ह्या परिसरात मोकळ्या मैदानाची गरज आहे. त्यांना काय प्रकल्प राबवायचा तो त्यांनी त्यांच्या तिकडे राबवावं आणि हे मैदान मात्र मोकळं ठेवून आपल्या परिसरातल्या नागरिकांना खेळण्यासाठी ठेवावं. ह्या पळवलेल्या प्रकल्पाबद्दल मी खरंच आमदारांचा आभारीच आहे. एकीकडे पाहिल्याच्या नंतर आपण आमदारांचा आभार व्यक्त करताय, परंतु दुसरीकडे आमदाराचा डोळा देखील या मैदानावरती आहे. काय पाहतात? नाही, यांचा डोळा कशावर नाही सांगा बरं? यांचा डोळा सगळ्यावर आहे. भारतीय जनता पार्टी जर बघितली, यांचा डोळा फक्त पैशावरच नाही, यांचा डोळा आपल्या बहिणींच्या आबरूवर सुद्धा आहे. यांचे डोळेच चांगले नाहीत, त्यामुळे यांची नजर सुधारणं गरजेचं आहे आणि यांची नजर सुधारण्यासाठी सत्तापालट खांदेपालट होणं गरजेचं आहे. एकीकडे बघितल्याच्या नंतर प्रभागात आपल्या नाही का पिंपरी चिंचवड शहरातच प्रभागाबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जातीवाद पेटवण्याचं काम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांच्या माध्यमातून होतं, त्यांच्याच माध्यमातून आज आपल्या या भागामध्ये निवडणुकीला 4 खेळाडू त्यांनी मैदानात उतरवलेले पाहायला मिळतात आणि त्याच मैदानात तुम्ही देखील आहात. तर कसा सामना होणार आपला? त्या बाबतीत मी माझ्या पक्षाला फार धन्यवाद देईन, कारण माझ्या पक्षानं निश्चितच सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या स्वतःच्या आमच्या पॅनलमध्ये एक अतिशय उच्च शिक्षित मुस्लिम तरुणी आहे, विद्यार्थिनी आहे, पण 132 उमेदवारांमध्ये अजित पवार गटाला एकही उमेदवार मुस्लिम देता आला नाही. ह्याचं फार वाईट वाटतं आहे. निश्चितच याचा राग येत्या निवडणुकीत सर्वसामान्य जनता ही घड्याळाच्या विरोधात काढणार आहे. आणि भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीत देशात एकाही मुस्लिम व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. हा त्यांचा मुस्लिमांबाबतचा द्वेष आहे. आणि आता मात्र काहीतरी स्थानिक निवडणुकात आहेत तर त्यांनी मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. ही कौतुकाची बाब जरी असली तरी देखील नितेश राणे, नवनीत राणा, रमेश बिदुरी यांच्यासारख्या व्यक्तींनी उद्या जर भविष्यात विषादी वक्तव्य केली तर ह्या मुस्लिम उमेदवारांचं त्याबद्दलचं काय मत असणार आहे हे निवडणुकीच्या आधीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि कमळ आणि घड्याळाला मत करणाऱ्या मुस्लिम मतदारांनी देखील आजच विचारावं की जर उद्या ह्यांनी काही विषारी गळ ओकली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय भूमिकेत असणार आहात. त्यामुळे माझी विनंती राहील की अशा भूलथापांना बळी पडू नका आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या पक्षाच्याच बाजूने तुम्ही राहा. आता अगदी काहीच दिवसावरती मतदानाचा दिवस आलेला आहे. प्रचार थंडवणार आहेत. अगदी 4 ते 3 दिवसातच हा प्रचार थंडवणार आहेत. आणि ह्या संपूर्ण यंत्रणा सुरू असताना आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांच्या समोर जात असताना 2 पक्ष बलाढ्य तुमच्या समोर आहेत आणि त्या 2 पक्षाच्या समोर तुम्हाला लढत असताना काही अडचणी निर्माण होतात का बरं? निश्चितच अडचणी निर्माण होतात. अहो, इथं साधं सूचक अनुमोदक व्हायचं म्हणलं तरी लोकांच्या मनात दहशतीचं वातावरण आहे. जे आमचे लहानपणीचे मित्र आहेत अशी लोकंसुद्धा घाबरतात. त्यामुळे आम्ही कुणाला अडचणीत आणायचा प्रयत्न केला नाही. पण निश्चितच आता तुम्ही जर बघितलं तर ही लोक एकामेकालाच उघडं नागडं करण्यात घड्याळ आणि कमळावाली पडलेली आहेत. आता नुकतीच 2-3 दिवसापूर्वी भाजपची रॅली झाली आणि त्या भाजपच्या रॅलीत लांडेवाडी आणि पिंपरी भाटनगर परिसरातल्या काही महिला ह्या पैसे देऊन आणल्याचं घड्याळवाल्यांनी उघडं पाडलं. आणि घड्याळवाल्यांची आपण जर रॅली पाहिली 8-10 हजार लोकांची, तर आपल्या प्रभागाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक त्यांच्या रॅलीत होते.
असं कुठं होतं का? त्यांनी सुद्धा पैसे देऊन आणली होती. त्यामुळं आमचा हा गनिमा कावा सुरू आहे. आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीची पैशाची उधळपट्टी करायची नाही. मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या 1,00,000-1.5 लाखाच्या फौजेत घुसून त्याची बोटं तोडली होती. त्याच पद्धतीने आमचा करेक्ट कार्यक्रम ह्या घड्याळाचा आणि कमळाचा आम्ही करू आणि निश्चितच ह्या प्रभागातून काँग्रेसचे 4ही उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशोकराव धायगुडे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रचाराच्या रणनीतीमध्ये गनिमी कावा हा करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपाचा पराजित करू असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पाहूया. धन्यवाद. छान झाले.